नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळची वेळ आहे. सकाळच्या 7 वाजलेल्या आहेत त्या आणि बाहेर वातावरण एकदम मस्त आहे. रात्री पाऊस झाला आहे आणि सकाळ इकडं दिवस उगवला आहे. भोपळ्याच्या भाजीला फोडणी देऊन घेतली. भोपळा करायचा आहे काळा तिखटाचा. मस्त अशी भोपळ्याची भाजी करून झाली. कणिक मळून घेतली. आता चपात्या करायला घेते. घरच्या सगळी कामं आवरली आणि आता खाली रानात आलोय. आज कांद्याचं रोप चिमटायचे. कुठं कुठं बारकं गवत ह्याच्यामध्ये, तेच हाताने चिमटून काढायचे. हे असं चिमटायचं असतं कांद्याचं रोप. चिमटीनंच गवत घ्यायचं असतं काढून, त्याच्यामुळे ह्याला चिमटायचं म्हणते ते. थोडं गवत आहे तेवढंच हाताने काढून घ्यायचं. खुरपायला काही येत नाही ह्याला, कारण कांद्याच्या रोपाच्या मध्ये बारकं गवत असतं. खुरप्याच्या पुढच्या टोकाने जर काढायचं म्हणलं तर कांद्याचं रोप निघतं. त्यामुळं हळूहळू हातानेच काढून घ्यायचं गवत सगळं. इकडे हे पलीकडचा सारा चिमटून झालाय. सकाळी पहिला धरलेला आणि आता दुपारपासून इकडं दुसरा सारा धरलाय. दुसरा सारा पण लांबपर्यंत आलाय. 5 वाजले ते आता आणि इकडं आपलं कांद्याचं 2 सारं चिमटून पूर्ण झाले. तर भरपूर गवत निघले. चला आता इकडं तिसऱ्या साऱ्याला सुरुवात करायची. अजून थोडा वेळ चिमटायचं. आता ह्या साऱ्याला सुरुवात करायची. मस्त आले आपल्या कांद्याचं रोप. 5:30 वाजल्या. तिसरा सारा थोडासा सोडवला. आता निघालो घराकडं आणि जात इथं मेथीची भाजी न्यायची थोडी. अजून काही आली नाही मेथीची भाजी खायला, पण त्याच्यात थोडं वरचं शेंडा न्यावं म्हणलं खोडून. संध्याकाळी भाजीला पण काही नाही. कांद्याचं चिमटून झाल्यावर ह्यातलं पण सगळं खुरपून घ्यावं लागेल. गच्च भरले तणाने आता. चला आता थोडी कोथिंबीर मेथी हे असं फक्त असं थोडं शेंड घ्यायचं. संध्याकाळची भाजी होईल तेवढीच. हे तर मी गिनीगोलापाशी आली. आता जात गुरांना वैरण घेऊन जायची आणि घर नाही तर दिसते वैरण काढताना. मी दिसले की वाल्या खाली आलाय. काय खातोय? पोळी. बर. कशाला आलाय? घरी कधी यायचे विचारायला. बर. जेवण केलं का नाही? आता खातच आलाय पोळी खाली. बर. अभ्यास नाही का? अभ्यास नाही. बर, चल जा घरी. मी वैरण काढून घेऊन आली. बर, जा घरी. आले मोबाईल देते मी, मग कर. मोबाईल. आदू काय करतोय? झोपलाय. काय बरं वाटत नाही का त्याला? पाय दुखतंय. बरोबर. शाळेला वैरण टाकली. गुरं पाणी दावायला लागली. आता गुरांना पण वैरण काढून ठेवलेली आहे खाली, पण आधी पाणी पाजते आणि मग वैरण आणून टाकते. काय झालं? तुझी फुलं येते का ही? बरं, आमच्या बाल्याचं फुलाचं झाड आहे. छान फुलं लागली ती. ह्याला पाणी द्यायला लागत नाही.
पाणी द्यायला लागत नाही का? बिन पाण्याचंच आहे का मग? फ्री पाणी फ्री झाड आहे का? पावसाचं पडते म्हणे आले र. छान फुलं आली ती पण. हां संध्याकाळच्या 7 वाजल्या त्या. अजून आमदार काय पडला नाही. सगळीकडनं थोडं थोडं आबळ आले पण पाऊस काय याचं नावच घे नाही. इकडं स्लापवर आलो आम्ही कणगीतनं गहू काढायला. 7:30 वाजता लाईट येते आता. दळायचं आहे त्यामुळं गहू न्यायला आलो स्लापवर. भाजी 2 पाण्याने चांगली धुवून घेतली कारण भाजीला थोडी थोडी माती होती. आणि खलबत्त्यामध्ये भाजीसाठी लसूण बारीक करून घेतलाय. कढई गरम झाली. आता भाजीला फोडणी देऊन घेते. तेल गरम झाले. तेलामध्ये आता जिरे टाकून घेते. जिरे चांगली फोडली. आता लसूण टाकते. आता भाजी टाकून घेते. भरपूर आणली भाजी. थोडी केली की सगळ्यांना पुरत नाही त्यामुळं माणसाला जर रानात भाजी जास्त आणली म्हणजे सगळ्यांना ते जास्त खायला पण एक वाटलेला. मेथीची सुकी भाजी करायची आणि पातळ भाजी पण काहीतरी करावी लागेल. नुसत्या मोकळ्या भाजीला काही पुरत नाही. रानात आल्या थोडीशी मुगाची डाळ टाकली होती भिजत भाजीसाठी. टाकून घेते आता. भाजी चांगली हलवून घेते. भाजी शिजली की त्याच्यानंतरच मग मीठ टाकायचं. मेथीची भाजी शिजली चांगली आणि आता त्याच्यामध्ये मीठ आणि शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि मस्त अशी हलवून घेतली चांगली. आता मी इकडं पातळ भाजीला पण फोडणी देऊन घेतली. पातळ भाजी केली. मटकीच्या डाळाची आमटी. त्याच्यामध्ये एक मोठा कांदा टाकला बारीक चिरून. आता शिजली भाजी पण शेंगदाण्याचं कूट टाकून घेते.